पंप असतात ना भावांनो, त्या पेट्रोल पंपला ट्रान्सफर होणार भावांनो. आता विषय बघा ना, तिथून बरं का ही आय थिंक ही गाड्या भरलेल्या आहेत भावांनो. हे बघा ना किती गाड्या आहेत भावांनो, बघा ना 1 2 म्हणजे पलीकडे बरं का लाईन लागलेली भावांनो, इकडे सगळं लाईन लागलेली, तिकडे पण लाईन लागलेली. आणि ही आहे ना ही मेन गेट आहे भावांनो, ही मेन गेट आहे आणि तिथे एक मेन गेट आहे, असं 2 गेट आहेत. बट मला ही 1 नंबर गेट वाटतंय, तिकडे 2 नंबर गेट वाटतंय. आणि तिकडे पलीकडे बघा भावांनो किती गाड्या आहेत, तो दिसतं का, सगळ्या गाड्या आहेत भावांनो. हे गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आता जस्ट बरं का मला ऑर्डर नसल्यामुळे ना मी थांबलोय बरं का भावांनो इथं. आणि एक 15 ते 20 मिनिटं झालं मला ऑर्डर नाहीत भावांनो. ऑर्डर नसल्यामुळे ना माझी कंडिशन जी झाली बघा भावांनो. बरं का भावांनो, तिथं आहे ना एक पंप आहे बरं का, म्हणजे हिंदुस्थान पंप, त्याचं मोठं गोडवान आहे इथं भावांनो. लय मोठं गोडवान आहे भावांनो, तुम्हाला दाखवतो बरं का. आता ही रस्ता क्रॉस बरं का भावांनो, ही रस्ता क्रॉस करायचा आपल्याला. ह्या रस्त्याच्या पलीकडे दिसते ना भावांनो तुम्हाला ते गोडवान मोठं एचपी पंपचे मोठ्या मोठ्या गाड्या आहेत भावांनो. इथं मोठ्या मोठ्या गाड्या आहेत भावांनो. इकडे मेन गेट आहे भावांनो. तुम्हाला आहे ना मी रस्ता क्रॉस करतो, रस्ता क्रॉस करून तुम्हाला दाखवतो भावांनो. जस्ट चला पलीकडे जाऊ आपण भावांनो. कारण की ना ऑर्डर नसल्यामुळे भावांनो आहे ना मी तुम्हाला दाखवतो भावांनो ब्लॉग मध्ये सगळं. चला भावांनो, आता पहिले रस्ता क्रॉस करून घ्या आपण. ट्रॉफिक खूप आहे, म्हणजे खूप ट्रॉफिक आहे बघा भावांनो. बघा गाड्या यायला लागेल भावांनो, 1 मिनिट. तर भावांनो आहे ना आता जरा व्ह्यू कसं आहे, कारण की भावांनो मला विषय काय माहिती का, आपण पलीकडे जायचं बरं का, तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्याला तिकडे बघा लिहिलं होतं बरोबर नाही भावांनो. बरं का विषय काय माहिती का, मला पलीकडे जायला आहे ना रस्ता नाही. मी आता जस्ट बरं का की भारत पेट्रोलचं कंटेनर आहे मागं, त्याच्या मागं मी बघावं म्हणलं, पलीकडे गेलो, रस्ता काय भेटला नाही भावांनो मला. आता विषय काय माहिती, तिकडनं पण खूप आवाज यायला लागलाय. ह्या साईडला आहे ना मला दाखवत भावांनो, मेन गेट इथून दिसतंय भावांनो. बट मी आतमध्ये जाऊ शकत नाही भावांनो, कारण की मला परमिशन वगैरे देणार नाही ते सिक्युरिटी गार्ड वगैरे. पण बट तुम्हाला तरी पण मी दाखवतो भावांनो. आता आहे ना का तिथं आहे ना तिथं ड्रायव्हर लोक जेवायला वगैरे बसतात. आणि ही मेन गेट आहे भावांनो, तिथून चेक पोस्ट आहे, ती मेन गेट आहे. आणि इकडे आहे ना भावांनो तुम्हाला सांगतो बरं का, मोठ्या गाडीमध्ये ह्याच्यात काय करणार भावांनो माहितीये का, ह्या सगळे पेट्रोल आणि डिझेल भरणार. म्हणजे एचपी टाक्यात मोठ्या गाड्यामध्ये पेट्रोल भरणार. पेट्रोल भरल्यानंतर बरं का भावांनो, ही पंप असतात ना भावांनो, त्या पेट्रोल पंपला ट्रान्सफर होणार भावांनो. आता विषय बघा ना, तिथून बरं का ही आय थिंक ही गाड्या भरलेल्या आहेत भावांनो. हे बघा ना किती गाड्या आहेत भावांनो, बघा ना 1 2 म्हणजे पलीकडे बरं का लाईन लागलेली भावांनो, इकडे सगळं लाईन लागलेली, तिकडे पण लाईन लागलेली. आणि ही आहे ना ही मेन गेट आहे भावांनो, ही मेन गेट आहे आणि तिथे एक मेन गेट आहे, असं 2 गेट आहेत. बट मला ही 1 नंबर गेट वाटतंय, तिकडे 2 नंबर गेट वाटतंय. आणि तिकडे पलीकडे बघा भावांनो किती गाड्या आहेत, तो दिसतं का, सगळ्या गाड्या आहेत भावांनो. म्हणजे एचपी तिचे गाड्या टोटल भावांनो सगळे. म्हणून आहे ना लय डेंजरस आहे भावांनो. आता विषय काय माहिती का, आता मला आहे ना थोडं तुम्हाला आतमधलं दाखवायचं भावांनो, पण आहे ना मला बट परमिशन देणार नसते. आणि आतमध्ये जायला पण आपल्याला एंट्री पण नाही भावांनो. बघा ना तुम्हाला तुम्ही मागे दाखवतोय भावांनो इकडनं. आणि ह्याच्या मागे आहे ना खूप मोठं गोडवान आहे, असं गोल खूप मोठं गोडवान तुम्हाला दाखवलं भावांनो. एक 5 सगळं पेट्रोल आणि डिझेल. की म्हणजे अलीकडे काय भावांनो माहिती का, अलीकडे पेट्रोलचं आहे आणि पलीकडे आहे ना डिझेलचं, असं मोठं गोडवान आहे. आणि त्यामध्ये पेट्रोल वगैरे सगळं ठेवणार आणि त्यात कसं करणार ना काय गाडीत भरणार भावांनो, असं विषय भावांनो. आता आहे ना आपल्याला ऑर्डर नसल्यामुळे तुम्हाला दाखवतोय भावांनो व्ह्यू, पण तरी पण चांगलं वाटलं असतं भावांनो. मला बरं हा दिसतोय भावांनो, ह्याला दिसलं का भावांनो, ह्या गेटच्या मागे बरं का मला एक दिसतंय मोठं टँक मोठं टँक दिसतंय भावांनो. दिसतंय लय म्हणजे लय मोठं भावांनो, छोटं नाही ते, खूप मोठं आहे. बट असू दे भावांनो, कारण की परमिशन नसल्यामुळे आपल्याला तुम्हाला आतलं दाखवू शकत नाही भावांनो. म्हणून आहे ना भावांनो तुम्हाला सांगू का, फायनली बरं का मी बसलोय गार्डनचं बरं का. बट गार्डन नाही भावांनो, ही हायवेच्या कडेला, ही म्हणजे सोलापूरचा आणि पुण्याचा एक्सप्रेसचा हायवे भावांनो. हायवे त्या हायवेच्या कडेला भावांनो असं मोठं गार्डन आहे भावांनो. त्या गार्डन बसलोय जरा. म्हटलं ऑर्डर पण नाहीत ना, ऑर्डर नसल्यामुळे म्हटलं काय करावं काय समजा नाही. म्हटलं आज संडे असल्यामुळे भावांनो नाही ना ऑर्डर पण नाही, लय विषय मोठा भावांनो माहिती का. आणि इथे बघा माझ्या पाठीमागं जरा थोडं काम चालू आहे बरं का, काम चालू आहे. आणि ह्या साईडला असं इकडे कॉलम मोठं काढलंय, ह्या साईडला कॉलम काढलाय आणि पुढे इकडे गार्डन आहे, ह्याच्या मागं बिल्डिंगचं काम चालू आहे. असल्यामुळे ना थोडं व्ह्यू चांगलं दिसण्यासाठी, लोकांना बघण्यासाठी वगैरे, बसण्यासाठी वगैरे थोडं इथं गार्डन केलेलं आहे. तर बसले भावांनो. आता काय करू माहितीये का भावांनो, ऑर्डरचा विषय बरं का भावांनो, मी जस्ट
एक माग आपण हिंदुस्थान पेट्रोलियम तिथं ट्रान्सपोर्टच्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात कशाच्या म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात तिथून भरून ट्रान्सफर होतात कुठल्या छोट्या 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 पेट्रोल पंपावर. आता बघा भावांनो, आता इथं पंप आहे बरं का माझ्यासमोर. हो, इथं माझ्यासमोर पंप आहे काय कुठलं आहे भारत पेट्रोलियम म्हणजे इथं पंप एक आहे. म्हणजे असल्या पंपाला आहे ना ते ट्रान्सफरच्या म्हणजे कुठलं ट्रान्सफर जे आहे का ते मोठं गोडवान कशाचं पेट्रोलचं आणि डिझेलचं त्या मोठ्या गोडाऊनवरून ट्रक भरतात पेट्रोल आणि डिझेल आणि इथं असल्या. आता आपण काय करू माहितीये का भावांनो, वॉटरची वाट बघू. वॉटर काय पडून शकत नाही लवकर कारण की संडे असल्यामुळे काही समजत नाही. लय आवड आहे भाऊ मला त्याला टेन्शन आले बघ झाले मिळले टेन्शन आले सकाळपासून नाही ना मी नाही म्हणलं तरी 7 ते 8 ऑर्डर झाले तर बट तरी पण होईल वाटतंय बरं का भावांनो काय सांगतात नाही ऑर्डरचं. ऑर्डरने कस्टमरने काय मागवलं बिगवलं तरच ऑर्डर फोन होत ना असं कसं ऑर्डर पण भावांना. चला भावांना बघू आता ऑर्डर तुम्ही कम्प्लीट बघू चला जाऊन. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.